नमस्कार. आज मी बनवणार आहे अतिशय क्रिस्पी टेस्टी अशी मिरची भजी. जेवताना तोंडी लावण्यासाठी वरण भातासोबत किंवा डाळ खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी आपण झटपट तयार होणारी अतिशय टेस्टी अशी मिरची भजी नक्कीच बनवू शकतो. सध्या पावसाळा देखील चालू आहे. मिरची भजी बनवण्यासाठी इथं मी अशा या पोपटी रंगाच्या मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या कमी तिखट असतात. घेतलेल्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घ्यायच्या. त्यानंतर मिरचीवरती अशी एक चीर द्यायची आहे. त्यामुळे आपण जो मसाला तयार करणार आहोत तो यामध्ये भरता येतो. आता या मिरच्यांमध्ये बघा बिया फार कमी असतात, त्यामुळे इथं मी बिया काढलेल्या नाहीत. हवं असेल तर तुम्ही बिया काढू शकता. देठ न काढताच आपल्याला अशा या मिरच्यांना एक एक चीर देऊन घ्यायची आहे. त्यानंतर एक मसाला तयार करूयात. त्यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा चाट मसाला घेतला. आता याला एकत्रित असं मिक्स करून घेऊयात. तयार करून घेतलेला हा मसाला आपल्याला या मिरच्यांमध्ये भरायचा आहे. त्यामुळे भजी अतिशय टेस्टी लागतात. तर हे पहा, अशा पद्धतीने या मिरच्यांमध्ये मी हा मसाला भरून घेते. असा हा मसाला तयार करून आपण मिरच्यांमध्ये भरला ना तर भजी चवीला खूप छान लागतात. तर आपण जिथून चीर मारलेली आहे तिथून हा मसाला या मिरचीमध्ये भरायचा आहे. तर शेंड्याकडे बघा पूर्ण मिरची कट न करता मी थोडीशी ठेवलेली होती, त्यामुळे यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो. सर्वच मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतला. भज्यांच्या वरचं आवरण तयार करण्यासाठी बॅटर बनवूयात. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप भरून इतकं बेसन पीठ घेते. बेसन पिठालाच काही भागांमध्ये चणा डाळीचं पीठ असंही म्हटलं जातं. यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. त्यामुळे भज्यांच्या वरचं आवरण आहे ते छान क्रिस्पी होतं. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद पावडर घालायची, त्यामुळे भज्यांना रंग छान येतो. पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे हाताने क्रश करून, त्यामुळे भज्यांना छान सुगंध येतो. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. याचं बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता हे बॅटर तयार करत असताना खूपच जास्त घट्ट करायचं नाही किंवा अगदी जास्त पातळ करायचं नाही. तर सैलसर अशा प्रकारचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर भज्यांच्या वरती छान कोट झालं पाहिजे, अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती बनवायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. त्यामुळे यामध्ये जास्त गुठळ्या होणार नाहीत. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे बॅटर मी तयार करून घेते. अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर मी बनवून घेतलं. बघा, जास्त घट्ट नाही आणि अगदी जास्त पातळ नाही. चमच्यावरती छान असा थर जमा होत आहे. या प्रकारचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं. आता हे बॅटर बनवण्यासाठी मला 1 कप पाण्यामधलं एवढं पाणी लागलेलं आहे. अर्ध्या कपपेक्षा अगदी थोडंसं जास्त पाणी मला लागलं हे बनवण्यासाठी. सर्वात शेवटी यामध्ये मी 1/4 टीस्पून इतका खायचा सोडा घालते. त्यामुळे भजी छान टम्म फुगतात. सोडा घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने बनवायचं आहे की यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही. सोडा घातल्यानंतर याला एकाच दिशेने 1 मिनिटासाठी व्यवस्थित फेटून घेते. त्यानंतर हे मिश्रण छान हलकं-फुलकं होतं. आता इथं आपलं भजी बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे. हे एका ग्लासमध्ये काढून घेते. त्यामुळे मिरची यामध्ये सहज बुडवता येईल. भजी बनवताना मिरची यामध्ये व्यवस्थित आपण डीप करू शकतो. त्यामुळे मी यामध्ये हे मिश्रण काढून घेते. नाही काढलं तरीही चालू शकतं. तुम्ही आहे या भांड्यातून देखील मिरची त्यामध्ये डीप करू शकता. भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. थोडंसं पीठ टाकते तर बघा छान तेल तापलेलं आहे. आता एक मिरची घ्यायची आणि या पिठामध्ये आपल्याला छान अशी कोट करायची आहे. तर ग्लास भराय पीठ थोडंसं कमी भरलं, त्यामुळे मिरची पूर्ण कोट होत नाही.
त्यामुळे मी दुसऱ्या बाजूने अशी ही उलटून ही मिरची यामध्ये कोट करून घेते. हे बॅटर अगदी व्यवस्थित झालेलं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती, त्यामुळे मिरचीवरती परफेक्ट असं याचं कोटिंग बसलेलं आहे. मिरचीला या पिठामध्ये बुडवल्यानंतर असं धरायचं, त्यामुळे एक्स्ट्राचं पीठ निघतं आणि लगेच मिरची तेलामध्ये तळण्यासाठी घालायची. एक साथ 2 भजी मी इथं तळून घेते. सुरुवातीला कमीच भजी तळते कारण तेलाचं टेम्परेचर लक्षात येत नाही त्यामुळे. तर अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची. ही भजी मी थोडीशी कमीच तळलेली आहेत कारण याला मी डबल तळणार आहे. डबल तळल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. अशी ही भजी मी इथं 5 बनवून घेतलेली होती आणि पुन्हा एकदा तेलामध्ये तीच भजी मी तळण्यासाठी घातली. भजी आपल्याला जेव्हा खायच्या आहेत तेव्हा आपण त्यांना डबल तळू शकतो. एकदा फक्त त्यांना तळून ठेवायचं आणि खायच्या वेळेस डबल तळायचं आहे. त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. तर इथं पहा, ही भजी आहेत ते मी 2 वेळा तळून घेतली. त्यानंतर बघता क्षणी समजत आहे की भजी किती क्रिस्पी झाली असतील ते. तेलामधून बाजूला काढून घेते. आता जेवढी भजी खायची तेवढी मी तळून घेतली. बाकीची उरलेली भजी मी नंतर तळणार आहे. भज्यांच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की भजी किती क्रिस्पी झाली आहेत ते. खाण्यासाठी तर अतिशय टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.